पुढे बातमी सोलापूरमधून। सोलापूर शहरामध्ये कायदा मोडणाऱ्यांची धाडसी पावलं आता दिवसेंदिवस वाढताना दिसतात आणि याच धाडसाला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। घराच्या अंगणामध्येच बेकायदेशीर शेती केली जात होती आणि तीही गांजाची। आणि या धक्कादायक प्रकारामुळे सोलापूर हादरलंय। नेमकं काय घडलं पाहूया। घराचं अंगण जिथं हिरवाई फुलायला हवी तिथंच गुन्हेगारीची शेती उगवू लागली आहे। एका सराईत गुन्हेगारानं चक्क घराच्या प्रांगणात 59 गांजाच्या झाडांची लागवड केली। सोलापूरच्या देगाव नाका परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी केलेल्या कारवाईत जवळपास 22 किलो गांजा हस्तगत करण्यात आलाय। जप्त मालाची किंमत 4,39,900 रुपये। आरोपी रजाक गफूर शेख हा सराईत गुन्हेगार। त्याच्यावर 15 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर 2 वेळा MPD अंतर्गत कारवाई सुद्धा झाली आहे। तरीही त्यानं गुन्हेगारी थांबवली नाही। गांजाची लागवड, निगा आणि विक्री सगळं काही घरासमोरच सुरू होतं। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाळत ठेवली आणि आरोपीला रंगेहात पकडलं। झाडाच्या खाली इसम त्याच्या प्लास्टिक पिशवीमध्ये संशयास्पद स्थितीत प्लास्टिक पिशवी घेऊन बसल्याचं दिसलं। त्याच्यावर बराच वेळ पाळत ठेवले असता असं दिसून आलं की तो त्यामधून काही वस्तू काही विक्री करत आहे। प्रथमदर्शनी तो गांजा विक्री करतो असं तो संशय आल्याने तात्काळ योग्य ती उचित कायदेशीर कारवाई प्रक्रिया पार पाडून 2 पंचांसह त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलं। घराची झडती घेतली असता हा प्रकार समोर आलाय। पोलिसही काही काळ चक्रावले। या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय। सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आता तरुण गांजाकडे वळतायत, कारण घरामध्ये लक्षात येत नाही की पिऊन आलेलं लक्षात दारू पिली की वास येतो, परंतु गांजा पिल्यानंतर वास सुद्धा येत नाही, काही पण येत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी या नशेच्या आहारी जात आहे। अशा प्रकारच्या कारवाई सोलापुरात सतत झाल्या पाहिजेत, जेणेकरून येणाऱ्या भविष्य व सोलापूरची तरुण पिढी वाया जाता कामी नये। मी माननीय आयुक्त साहेब यांचं अभिनंदन करतो व त्यांच्या पूर्ण टीमचं पण अभिनंदन करतो। अशा गुन्हेगारांवर अधिक कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरतेय। प्रत्येक सामान्य कुटुंबासाठी घर हे सुरक्षिततेचं प्रतीक आहे, पण त्याच घरातून गुन्हेगारी उगवणं ही मात्र चिंतेची बाब आहे। त्यामुळे अशा गुन्हेगारांवर वेळेत कारवाई करणं हेच कायद्याचं खरं सामर्थ्य आहे। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।